दोघंही अभिनय करता, दोघंही लिहिता. आत्तापर्यंत तू एकटा दिग्दर्शन करत होता, आता ही त्याही क्षेत्रात आली. तर हे म्हणजे कुठलंच क्षेत्र असं सोडायचं नाही एकमेकांसाठी रिकामं, असं तुम्ही ठरवलेलं आहे का? एक आहे की ती गाते, मी गाऊ शकत नाही, मी गायलो तरी सभा संपेल. त्यामुळे गाणं एक तिच्यासाठी आहे. पण मुळात तिचं मला फार असं वाटायचं की आमचं म्हणजे आम्ही एकत्र आलो त्यावेळी पार्टनर्स नावाची एकांकिका मी तिच्यासाठी लिहिली आणि SP महाविद्यालयाकडून तिने ती पुरुषोत्तममध्ये सादर केली. आणि ते त्यावेळी पार्टनर्स केल्यानंतर आम्ही लाईफ पार्टनर्स झालो वगैरे अशी कॅचलाईन देता येईल. तर त्यावेळी मी तिला बघितलं होतं की ही दिग्दर्शन करताना खूप छान करू शकते. आणि मी तिला म्हणलं होतं की तू दिग्दर्शन कर त्यानंतर. आता हे जर आपलं एक पॅटर्न जमतं आपल्याला, आणि मला लिहायला आवडतं आणि मला दिग्दर्शन आतून करायला आवडत नाही. मला कंटाळा येतो थोड्या वेळानंतर. रोज सकाळी उठून त्या लोकांकडनं तीच लाईन्स म्हणून घ्यायच्या वगैरे मला थोड्या वेळाने कंटाळा यायला लागतो. आणि जर त्यांनी प्रगती केलेली नसली तर मला बोरच होतं, अरे तू अजून जरा काही केलेलं नाही. तर मला असं वाटतं की मी लिहून पुढचं स्क्रिप्ट लिहायला तू दिग्दर्शन कर, असं आपण बायफर्गेट करू. पण तिला तिच्या अभिनयाच्या क्षेत्रात जायचं होतं असल्यामुळे केलं. तर तिला मी खूप मागे लागायचो की तू कर दिग्दर्शन. म्हणजे मी तर किती, मला आठवतं की मध्यंतरी एक इराणियन महोत्सव झाला होता 2004-05 साली. त्या इराणियन फिमेल दिग्दर्शकांचा महोत्सव होता, चित्रपट महोत्सव. तेव्हा मी तिला जाऊन दाखवायला लागलो होतं की बघ हे बघ, ह्यांना कसं जमते, तू असं कर. पण तिने केलं नव्हतं. पण तिने एक शॉर्ट फिल्म केली, रहिमतपूरचा त्यांचा वाडा जाणार होता त्यावेळी, आजी नावाची. तर त्या शॉर्ट फिल्मला तिने ते दिग्दर्शन केलं आणि मी तिला असिस्ट केलं होतं की तू दिग्दर्शन कर. तर आता त्यानंतर 2008 पासून आत्ता हा काळ उजाडला बघ हिने दिग्दर्शन करायला. त्यामुळे आता मी म्हणू शकतो की ती माझ्या शब्दाबाहेर नाही. नाही, पण खरं तू जे म्हणालास ना मगाशी, तू अभिमानचा उल्लेख केलास. अनेक लोकांना ही चिंता होती की तुम्ही दोघं एका क्षेत्रात आहात, तुम्ही खरंच लग्न करणार आहात का एकमेकांशी, कारण पुढे जाऊन काय होईल. आणि आपल्याकडे ना यश हे बाहेरच्या गोष्टींवर मोजायची फार वाईट सवय आहे, सगळ्या समाजालाच मी म्हणेन, कुणा एकाला असं नाही. म्हणजे जो प्रसिद्ध आहे तो जास्त यशस्वी असं मानलं जातं. पण मला एक वाक्य ना मी कुठेतरी ऐकलं होतं आणि ते फार आमच्याच नात्याविषयी नाही, सगळ्या आयुष्याविषयीच मला ते फार महत्त्वाचं वाटतं. की आपण असं म्हणतो की सकारात्मक बना, पण मला असं वाटतं की आपण स्वीकारात्मक बनायला पाहिजे. कारण की सकारात्मक दरवेळेला आपण बनू शकतो असं नाही. कधी कधी आपण दुःखात असतो, कधी कधी आपल्याला राग येतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आमच्या नात्यामध्ये आम्हाला काय कधी कधी एकमेकांची असूया वाटली नसेल का? वाटली असेल ना, का नाही? आम्ही माणसं आहोत. एखाद्याला जर काहीतरी छान मिळालं असेल, ते जर मला मिळालं नाही, तर मला असूया वाटलीच नाही, हे खोटं आहे. आणि त्या एका खोट्याने जर आपण सुरुवात केली की नंतर अनेक खोटी पुढे येत जातात. मी जर त्या असूयेचा स्वीकार केला ना, तर त्याच्याशी कसं डील करायचं हे मला कळेल. सो मला असं वाटतं की अजूनही आमचा हात एकमेकांच्या हातात राहिला आहे, एका क्षेत्रात असूनही. किंवा सो कॉल्ड काय म्हणायचं, कधी माझ्याकडे काम असतं नसतं, कधी त्याच्याकडे असतं नसतं, असे चढ उतार असून सुद्धा. किंवा काही वेळेला असंही म्हटलं जातं की मॅडम तुमचा फोटो हवा आहे, तुम्ही बाजूला व्हा. एकदा असंही झालंय जेव्हा संदेशची एक टेलिव्हिजनवर मालिका आली होती, सर तुमचा फोटो हवा, मॅडम तुम्ही बाजूला व्हा. सो असं होत असतानाही ते थोडंसं वाईट वाटलं मला की अरे हे काय आहे, त्यालाही वाटतच असेल वाईट. पण नाही, मला काही वाटलंच नाही याचं, हे खोटं आहे. त्यामुळे अशी जर खोटी तुम्ही बोलत नाही गेलात एकमेकांशी, तर तुम्ही ह्या अशा काय म्हणायचं, थोडं आव्हानात्मक समाजात सुद्धा एकमेकांचा हात धरून पुढे जाऊ शकता असं मला वाटतं. आमच्यात काय भांडणं झाली नाहीत का? खूप होतात, अजूनही होतात. पण त्या भांडणाचा पायाच तो आहे की जे काही वाटतंय त्याचा स्वीकार करून, म्हणजे मला तुझा राग येतोय तर येतोय, मग मी हे करून हसून नाही येणार तुझ्यासमोर, म्हणजे मी त्या गोष्टीला डावलणार नाही. सो ते मला असं वाटतं की कुठेतरी तो पाया ठरला. आणि मला असं वाटतं संदेशला ना तो जो काही आहे त्याची इतकी जाणीव आहे, त्याच्यामुळे काही वेळेला जेव्हा त्याच्याकडे काम नव्हतं आणि माझ्याकडे होतं, तेव्हा त्याला त्या असुरक्षिततेशी सामोरं जाणं कदाचित सोपं गेलं असावं असं मी अंदाज करते आहे. कारण अनेक वेळा अशा होत्या जेव्हा मी काम करत होते आणि तो घरी होता, पण त्या वेळांनाही तो सामोरं जाऊ शकला. ह्याचं कारण मला असं वाटतं की तो सेल्फ कनेक्ट असावा. कारण खूप कमी नवरे मी हे पाहिले जे बायकोला असिस्ट करतात शॉर्ट फिल्म करताना. म्हणजे ज्यांना मी जर एखादी काहीतरी संदेश ते इकडे सरकव जरा, ते असं कर, जेव्हा मी दिग्दर्शन करते तेव्हा माझा एक टोन लागणार आहे जो कदाचित बॉसिंग असू शकतो, त्या टोनचा त्रास न होता
तो त्या गोष्टी करू शकतो. ह्याला एका वेगळ्या प्रकारचं अंतर्गत काहीतरी असणं लागेल, अंतर्गत एक आत्मविश्वास लागेल असं मला वाटतं. मला नाही वाटत की हा पुरुष वीक आहे, मला असं वाटतं हा पुरुष खरा सशक्त आहे. कारण मी खूपदा पाहिलं की बाईकडनं काहीतरी असं बाई बॉस असणं हे इतकं त्रासदायक ठरतं. एक दिग्दर्शन करताना सुद्धा मला कधी कधी या गोष्टी जाणवलेल्या आहेत की पुरुषाकडनं कदाचित ती ऑर्डर स्वीकारलं जाणं सोपं असेल, पण बाईकडनं स्वीकारलं जाणं. आणि मग घरातच जर तुम्हाला या गोष्टीचा त्रास व्हायला लागला, म्हणजे संदेशलाच जर या गोष्टीचा त्रास व्हायला लागला की अरे बापरे अमृताचं पुस्तक आलं, अरे बापरे तिला आता ह्या भूमिका मिळाल्यात, अरे बापरे हे, कारण ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहे तोही तितकाच करू शकणार आहे आणि करतो आहे आता. असेन मी नसेन मी आत्ता आलं, पण त्याच्या आधी आपण व्यावसायिक म्हणतो असं ते यश हळूहळू त्याला जेव्हा मिळत गेलं तेव्हा मला असं वाटतं की आमची सायकोथेरपी कदाचित तेंडुलकरांसारखा माणूस आयुष्यात आला, कदाचित ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला मदतीच्या ठरल्या असतील. आणि त्या भांडणातनं एक पुनश्च हनीमूनसारखं नाटक लिहिणं, म्हणजे आमच्या भांडणाचं एक नाटक झालं ना. म्हणजे तेंडुलकरांच्या स्तंभांवरचं नाटकसुद्धा रामप्रहर तू केलं होतंस, जे अत्यंत करायला कठीण आहे. साठेंचं काय करायचं सारखं अत्यंत अवघड नाटकसुद्धा तू केलं होतंस आणि तू खूप नाटकातले